आजच्या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? एकंदरीत महाराष्ट्रातलं दूषित वातावरण राजकीय सामाजिक त्याच्यावरती चर्चा झाली आणि हे सरकार निरर्थक विषयांवरती घोळ घालतंय, एक संभ्रमावस्था करते जनतेमध्ये आणि त्याच्याबद्दल कुठल्याही बाबतीत म्हणजे आता दुष्काळ पडलेला आहे, उभी पिकं झोपली आहेत आणि सरकारच झोपलेलं दिसतंय. त्याच्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी काय करावं ह्याच्याबद्दल चर्चा झाली. आरक्षण फार मोठा मुद्दा आहे. मराठा आणि ओबीसी समोरासमोर अशी स्थिती झालेली आहे. हे हा सरकारने निर्माण केलेला घोळ आहे. सरकारमधला एक मंत्री उठतो, व्हायलंट विधानं देतो. कॅबिनेटमध्ये मांडा ना, तुम्हाला विषय मांडायचा आहे तर तुम्ही कॅबिनेटमध्ये कशाला आहात? एकतर कॅबिनेटच्या बाहेर पडून विषय मांडा, नाहीतर मग ते कॅबिनेटमध्ये मांडा. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. ह्याच्यातनं सरकारची मानसिकता समजते की सरकारने सुपारी दिली आहे महाराष्ट्र पेटवा. आता आपल्याला यश मिळणं काही अवघड दिसतंय, तर ते यश मिळणार नसेल तर महाराष्ट्र पेटवून टाका. आता बघूया 24 तारखेला एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली की मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार. आता मुख्यमंत्री शिंदे साहेब काय करतात बघूया आपण. अजित पवार गेले 2 दिवस त्यांच्या शिबिरामध्ये सगळे बोलले, प्रतिक्रिया दिल्या, पण ही सगळी भाजपची स्क्रिप्ट आहे असं वारंवार आरोप होतो. असं आहे की ते काय असं आहे की ते काय बोळ्याने दूध पिणारं बाळ नाही ना. एवढे मोठे आरोप करताना त्यांनी विचार करायला हवा होता की आपण इथपर्यंत आलो ते कोणामुळे आलो, आणि मग त्यांनी बोलायला हवं होतं. हिंदी में बताइए, आज आप लोग की बैठक हुई, किन मुद्दों पर चर्चा हुई और किन मुद्दों को आप उठाने वाली महाविकास आघाड़ी? महाराष्ट्र में जो अस्वस्थता फैली हुई है, जो सामाजिक अस्वस्थता है, महंगाई की अस्वस्थता है, बेरोजगारी की अस्वस्थता है, सब जगह से महाराष्ट्र घेरा हुआ है. बारिश का इस बार बारिश का कई जगहों पे अकाल दिख रहा है. काश्तकार अड़चन में है, मुश्किलात में है. ऐसे समय पर सरकार सोई हुई नजर आ रही है. सरकार सुपारी दे रही है. एक मंत्री बाहर जाके ऐसे विधान कर रहा है कि 2 समाज आपस में लड़ जाए, तलवार लेके एक दूसरे पे टूट पड़े. ये मंत्रियों का काम नहीं है. आपको कैबिनेट है ना, कैबिनेट में जाओ ना, बोलो ना. और मैं अभिनंदन करता हूं मुनगंटीवार जी का. उन्होंने उस मंत्री को कहा कि आप बाहर मत बात करिए, आप जाके अंदर बात करिए. मैं अभिनंदन करता हूं विखे जी का. विखे ने कहा कि इस्तीफा दे दो और अंदर जाके बात करो. वो बात किसी के बोलने पे कर रहे हैं, वो साफ दिख रहा है. क्या अच्छा 4 लोकसभा चुनाव और 4 लोकसभा सीटें जो एनसीपी के पास है, कल जिस तरीके से अजित पवार ने कहा कि उन 4 लोकसभा सीटों पर अजित पवार अपने उम्मीदवार खड़े करेंगे और वो वहां से लड़कर, वो अगर लोग यानी गणतंत्र में अपनी पार्टी को उम्मीदवार जाहिर करने का अधिकार है तो उनको भी है. कल उन्होंने जिस तरीके से कहा कि असली एनसीपी, मंच से कहा असली एनसीपी हमारे पास है, जनता. मुझे याद है उनका भाषण जो उन्होंने महाराष्ट्र में 10 बार दिया था कि एकनाथ शिंदे ले ही कैसे सकते हैं पार्टी. ये तो पार्टी बाला साहब ठाकरे ने बनाई थी, पूरा महाराष्ट्र जानता है. इतना ही एकनाथ शिंदे में दम है तो फिर एकनाथ शिंदे जाए, अपनी पार्टी बनाए, अपनी निशानी ले और जाए. बोले ये शिवसेना अपने साथ में ले कैसे सकते हैं. और ऊपर से ये भी कहा कि अगर चुनाव आयोग ने ये किया है तो वह गलत किया है. तो हम अजित दादा को जानते हैं, वो कभी झूठ काम नहीं करते. वो जो बोलते हैं सच बोलते हैं, डंके के चोट पे बोलते हैं और पीछे नहीं हटते. तो मैं तो देख रहा हूं कि उन्होंने एकनाथ शिंदे को इतना धोया था, तो अब वो अमल खुद पे करेंगे कि नहीं करेंगे वो महाराष्ट्र देख रहा है. अभी बारामती सीट पर जो है अजित दादा खुद या उनके परिवार से कोई खड़ा रह सकता है. जो भी, क्या आप लोग तैयार है लड़ाई देने के लिए अजित दादा को? जो भी खड़ा रहेगा, उसमें क्या है, चुनाव है. अरे इंदिरा गांधी भी चुनाव हारी थी इस देश में.
चुनाव गणतंत्र की ताकत है। यहाँ तो 3-3 साल चुनाव ही नहीं लेते। महानगर पालिका के 3 साल हुआ चुनाव नहीं हुआ, आप लोग भी उसे गंभीरता से नहीं लेते। आप सवाल पूछे जा रहे हो लोकसभा में क्या होगा, महाराष्ट्र में क्या हो रहा है उसका पूछो कुछ। काही ज्वलंत मुद्दे याच्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ ट्विट केला होता की इथे पोलिसांचं संरक्षण आहे, तुमचं जसं सगळ्याला म्हणणं आहे त्या शाखेची तिथे जागा ऍक्वायर केली तिथे शाखेमध्ये शाखा अर्धी जागा गुरुचरणची आहे, अर्धी जागा व्यक्तिगत मालकीची आहे, पण एक शाखा ताब्यात घेऊन उद्ध्वस्त करून तिथे नवीन बिल्डिंग बांधणं, आज त्याची प्लिंथ पडलेली आहे, म्हणजे आज पूर्ण सिमेंटनी तयार झालेलं आहे। आता उद्यापासून कॉलम सुरू होतील। ना पोलीस कमिशनर तिथे गेले, ना म्युन्सिपालिटीचे अधिकारी तिथे गेले, ना कलेक्टरचे अधिकारी तिथे गेले। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात इतक्या उघडपणाने जर अनधिकृत बांधकामाला संरक्षण मिळणार असेल, तुम्ही जर तिथे आलात तर तुम्हाला दिसेल एक मोठी SRPची गाडीच तिथे लावून ठेवली। हे पोलीस प्रोटेक्शन नाहीये का? पण बोलणार कोण? मुख्यमंत्री आहेत। पण राज्य सत्तेचा अमरपट्टा महाराष्ट्रात कोणीच घेऊन आलेला नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं। एक महत्वाचं की पक्षात तुमच्या स्प्लिट झाल्यानंतर पवारांना टार्गेट होणं आणि या गोष्टी स्वाभाविक होत्या, पण गेल्या 2 दिवसात शिबिरामधून जे महत्वाचे मुद्दे निघाले, जसं की प्रफुल्ल पटेल म्हटले की 2004ला सुद्धा अशा पद्धतीने बोलणी सुरू होती, प्रमोद महाजनांनी तो विषय संपूर्ण आता असं आहे की प्रमोद महाजन वरती, बाळासाहेब ठाकरे वरती, गोपीनाथ मुंडे वरती, विचारायचं कोणाला? आणि प्रफुल्ल पटेलांवर आमचा विश्वासच नाही राहिला की ज्या माणसाला हरल्यानंतर 2004ला हरल्यानंतर लोकसभेत आणि राज्यसभेत नसताना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन हवाई उड्डाण मंत्री केलं, तो माणूस सगळ्या निवडणुका सगळ्यांचा तो करता करविता होता पवार साहेबांचा। तो माणूस साहेबांना खोटं ठरवत बाहेर पडतो, त्याच्याकडनं खऱ्याची काय अपेक्षा करणार आम्ही? आपण एक आरोप तुमच्यावरती वारंवार झाला, तुम्ही काल त्यावरती म्हटला होता की तुम्हाला आणि परांजपे यांना तिथे बोलवलं गेलं आणि परांजपे या माणसाला मी ओळखतच नाही, कारण का ते माझ्याबरोबर एवढ्या मोठ्या घडामोडीत कशीही नसायची। ते आता तिथे जाऊन कानात काय सांगतात, जवळ जाण्यासाठी कोणाच्या कोण काय प्रक्रियेचा भाग होता हे वारंवार सांगितलं, तुम्ही ह्या प्रक्रियेचा भाग होता। आणि जितेंद्र मी माझ्या पहिल्या दिवशीच्या भाषणात सांगितलं होतं की शरद पवार राजीनामा देणारे कोण, मी इतरांचं विचारत नाही। मी शरद पवारांना हा प्रश्न विचारायला, तुम्ही राजीनामा देणारे कोण? आम्ही 35 वर्ष कार्यकर्ते म्हणून राबलो आहोत, तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल। हे अर्ध्या नेत्यांना विचारून तुम्हाला राजीनामा देता येणार नाही, ही माझी पहिल्या दिवशीची भूमिका होती। आणि मला आंदोलन कोणाला सांगून विचारून करावं लागत नाही। काल शिबिरात अधिकाऱ्यांचं भाषण झाल्यानंतर तुम्ही एक त्यांचं जुनं भाषण देखील ट्वीट केलं होतं, काय तुम्हाला त्यामध्ये सांगितलं? तेच की जे त्यांनी एकनाथ शिंदेंना सूचित केलेलं की तुम्ही असा पक्ष कसा काय घेऊ शकता, तुम्ही नवीन पक्ष काढा, नवीन चिन्ह घ्या, तो बाळासाहेबांचा पक्ष आहे। आता ते एकनाथ शिंदेंना जेव्हा असं आस्थेने जेव्हा एखादा सल्ला देतात, दुसऱ्या देवी ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असं होतं का म्हणे ना त्यांचं। म्हणून आम्ही म्हटलं की एक सवाल आपके ऊपर कल पूरे चिंतन शिविर में उठाया गया कि आपको और परांजपे को बोला गया कि आप लोग बाहर जाकर, मैंने जिंदगी में पवार साहब के साथ जाके, पवार साहब के पास मेरे को जाने के लिए कोई साथ में नहीं लगता है। पिछले 35 साल में मैं किसी को भी लेके पवार साहब के पास जाने के लिए मुझे उंगली नहीं पकड़नी पड़ी है। अभी किसी को नजदीक जाने का रहेगा तो कानफूसी करना काम रहता राजनीति में, वो हम करते नहीं है। 2004 में एनसीपी और एलएनसी बात करी, अभी वो सब जो बोला तभी क्यों नहीं बात की तुमने? उसके बाद 10 साल सत्ता में रहे ना आप, उसके तभी बात करते तो कुछ दम रहता। अब गोपीनाथ मुंडे ऊपर, बाला साहब ठाकरे ऊपर, प्रमोद महाजन ऊपर, अब तीनों का नाम लेके बोल रहे कि तभी उनसे बात हुई थी। कौन भरोसा करेगा तुम पे? किसी जिंदा आदमी का नाम लो ना, तुम तो जिंदा है लेकिन मौत के बराबर है तुम्हारा, क्योंकि तुम सच बोल ही नहीं सकते। प्रफुल्ल पटेल की बात पर आपको विश्वास नहीं? प्रफुल्ल पटेल की बात नहीं, प्रफुल्ल पटेल पे विश्वास नहीं। जो शरद पवार को झूठ साबित करने निकले हैं उनके ऊपर क्या विश्वास रखेंगे?
जिनके निर्माता शरद पवार है, जिनको दिल्ली में पहचाना जाता था कि ये शरद पवार जी के दूत है, उनके ऊपर क्या विश्वास रखोगे आप, जिन्होंने शरद पवार के ही गले पे छुरी घुमा दी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।